डायरेक्ट सेकंड इयरची थर्ड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे साईटवर. जरी सर्वांनी चेक करून घ्या. तरी चला मित्रांनो, तुम्हाला कशी चेक करायची मी दाखवतो. आणि अलॉटमेंट बी लिस्ट आलेली आहे आणि डायरेक्ट कसं चेक करायचं ते पण दाखवतो आणि इन्स्टिट्यूट वाईज कसं चेक करायचं ते पण दाखवतो. म्हणजे सर्व कॉलेजचं पण इन्स्टिट्यूट वाईज आलेलं आहे आणि डायरेक्ट पण रिझल्ट आलेला आहे. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कसे चेक करायचं. इथे ॲडमिशनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडं लोड आता मित्रांनो, खाली जरा स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर इथं दिसून जाईल तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग. याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं दिसून जाईल होम पेज. होम पेजवर आल्यानंतर इथं खाली दिसून जाईल तुम्हाला बघा प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट. याला क्लिक केल्यानंतर खाली दिसते तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट. याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं फर्स्ट राऊंडची आलेली आहे, सेकंड राऊंड झालेला आहे. आता थर्ड राऊंडची आपल्याला चेक करायची आहे. तर इथं बघून घ्या मित्रांनो, इथं खाली व्ह्यूला दाबल्यानंतर चेक होऊन जाईल. तरी कोणाला इन्स्टिट्यूट वाईज चेक करायचं असेल तर त्यांनी ते पण करू शकता आणि कोणाला डायरेक्ट चेक करायचं असले रिझल्ट तर ते पण करू शकता. इथं कॅन्डिडेट लॉग इनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं डायरेक्ट प्रोसेस कॅप्रॉनचा येईल. रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. इथं डायरेक्ट सेकंड इयर डिग्री म्हणून ऑप्शन येईल. ह्याला क्लिक करायचं. थोडं थांबा मित्रांनो, लोड खाते जरा, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तरी बघा इथं अलॉटमेंट प्रिंट म्हणून ऑप्शन दिसत आहे तुम्हाला. ह्याला दाबल्यानंतर खाली येऊ का अलॉटमेंट कॅप्रॉन 3चा म्हणजे माझा हे स्वतःचा नंबर लागलेला आहे. तरी हे तुम्हाला पण तुमचा पण नंबर लागला असला थर्ड राऊंडला तर दिसून जाईल. तरी कोणी बिट्रामेंट केला असलं तरी बी दिसून जाईल. चालतंय. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू मित्रांनो.